ठीक आहे. आपण मागचे 2 व्हिडिओ पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे बघितले. त्याच्यामध्ये जास्त करून आपण थिअरी पहिल्या लेक्चरला आणि दुसऱ्या लेक्चरला एक थेरम आहे, तो अतिशय IMP आहे. थेरमचं नाव आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट पेअर ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हा जो थेरम आहे तो IMP आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता आजचा पार्ट मध्ये दादा आपण होमोजिनियस इक्वेशन कसं असतंय, एक्स स्क्वेअर प्लस टच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे बघितलेलं. होमोजिनियस इक्वेशन असं असतंय. सम ऑफ स्लोपांची बेरीज m1 प्लस m2 इज इक्वल टू -2hy स्लोपांची बेरीज -2hy असते. प्रोडक्ट ऑफ स्लोपांचा गुणाकार m1 × m2 इज इक्वल टू a/b स्लोपांचा गुणाकार a/b असतं. ऑक्झिलरी इक्वेशन्स, आता हे 2 पॉइंट मागच्या व्हिडिओमध्ये आहेत, तुम्ही रिपीट करून बघा. स्लोपांची बेरीज आणि स्लोपांचा गुणाकार. आजचा पॉइंट आहे ऑक्झिलरी इक्वेशन, म्हणजे तुमचं होमोजिनियस इक्वेशन असं असतं एक्स स्क्वेअर प्लस टच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल 0. त्याला डिवाइड बाय एक्स स्क्वेअर केला दोन्ही साईडला, म्हणजे एक्स स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर 2hx बाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर इक्वल 0 बाय एक्स स्क्वेअर 0. a प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल्स a प्लस 2h y बाय x 2h y बाय x by स्क्वेअर y बाय x होल स्क्वेअर. आता y बाय x काय असते, y बाय x इक्वल टू m, y बाय x काय असते m असते. ठीक आहे. मग काय होणार a प्लस 2hm प्लस bm स्क्वेअर इक्वल टू 0. Therefore bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं m मधलं. हे कसलं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं, m मधलं. ठीक आहे. म्हणजेच हे याचं ऑक्झिलरी इक्वेशन, या होमोजिनियस इक्वेशन जे आहे त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन. एखाद्या वेळी तुम्हाला MCQ ला विचारतील होमोजिनियस इक्वेशनचा ऑक्झिलरी इक्वेशन काय, तर तुम्ही सांगायचं bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a हे त्याचं होमोजिनियस इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन काढायची सोपी पद्धत आहे. होमोजिनियस इक्वेशनला फक्त कशाने करायचं, एक्स स्क्वेअर ने डिवाइड करायचं आणि y बाय x च्या ठिकाणी काय वापरायचं, m वापरायचं. y बाय x हा स्लोपच असतो. स्लोप काय असतो पहिल्या लेक्चरला सांगितलंय, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. जर x1 y1 पॉइंट ओरिजिन असेल, लाईन जर ओरिजिन मधून जात असेल तर y मायनस 0 x मायनस 0 m इज इक्वल टू y बाय x. आणि ह्याच्यातील दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय असतात, ओरिजिन. मी मागच्या सांगितलेलं आहे याच्यातल्या दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय असतात, ओरिजिन असतात. ठीक आहे. आज आपण एक्सरसाइज फर्स्ट बघणार आहोत, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा. ठीक आहे. लक्ष द्या. एक्झाम्पल स्टार्ट करूया. Yeah. Exercise first. Example first. Find the joint equation. Question पहिलाच आहे एक्सरसाइज मधला. Find the joint equation. Find the joint equation of the pair of lines. Of the pair of lines. खालील पेअर ऑफ लाईनचे जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. लिहून घ्या. 2x plus y is equal to 0 and 3x minus 5y is equal to 0. एक्सरसाइज मधलं पहिलंच एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला 1-1 मार्काची पण एक्झाम्पल आहेत, त्यामुळे 1 मार्काला सुद्धा विचारू शकतात. आता एक्सरसाइज आपला स्टार्ट झालेला आहे. 1 मार्काला तुम्हाला विचारू शकतात फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. आता कसं काढायचं, त्यांचं जॉईंट इक्वेशन जॉईंट करायचं म्हटलं आणि दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे, म्हणजे ह्याच्यात एक्स आणि वाय ची टर्मची आहे, सी ची टर्म नाही. म्हणजे ax प्लस by एवढ्या टर्म्स आहेत, सी ची नाही. म्हणजे त्यांचं जॉईंट इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन येईल. म्हणजे असं येईल ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. बघूया येते. गिवन लाईन्स, गिवन इक्वेशन ऑफ लाईन्स काय 2x प्लस y इक्वल 0 and 3x minus 5y equal to 0. Its joint equation are. That's a joint equations काय आहे? Its joint equation are. That's a joint equation काय आहे? Then 2x plus y into 3x minus 5y is equal to 0. हे जॉईंट करायचे म्हणजे यांचा गुणाकार करायचा आहे. आता 2x into 3x नेहमी गुणाकार कसा करतात तसं 2x into 3x 6x square
2x into 5 minus 10xy minus 10xy y plus 3xy y minus 5y square is equal to 0. Therefore 6x square minus 10xy, आता ह्या टर्म्स एकच आहेत, xy च्या टर्म्स आहेत, त्यामुळे त्याचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकते. minus 10 plus 3 minus 7xy minus 5y square is equal to 0, which is required a joint equation, which is required a joint equation of lines, pair of lines. आता हेच इक्वेशन आले बघा, मी काय सांगितलेलं पहा, ax plus by is equal to 0, a1x plus b1y, a2x plus b2y. अशा जर दोन लाईन असतील तर त्यांचं जॉइंट इक्वेशन होमोजेनियस इक्वेशन येते. हा थेरम आहे तुमचा, समजलं? म्हणजे 2x plus y and 3x minus 5y त्यांचा गुणाकार केलाय, 2x plus y and 3x minus 5y चा गुणाकार केल्यावर काय आलं, जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन आहे, म्हणजे होमोजेनियस इक्वेशन आलं. समजलं? ठीक आहे. आज मी हे एक्सरसाइज मध्ये घेतलेलं आहे, जे बोर्डाच्या बुक मध्ये सॉल्व्ह करून घेतलेले नाहीये, सॉल्व्ह केलेले ते तुम्ही सोडवा, मी एक्सरसाइज मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आणखी एक जॉइंट इक्वेशन काढूया आपण. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स. दोन लाईन्स घेऊया. x plus 2y minus 1 is equal to 0 and 2x minus 3y is equal to 0. आता ह्याच्यातील एक लाईन ही पासिंग थ्रू ओरिजिन नाहीये, वेगळी आहे, आणि ह्याची लाईन जी आहे ती पासिंग थ्रू काय ओरिजिन आहे. मग काय काय ते बघूया. एक लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाहीये, एक लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. गिवन लाईन x plus 2y minus 1 is equal to 0 and 2x minus 3y is equal to 0. Its joint equation are. यांचं joint equation काय आहे बघा, x plus 2y minus 1 into 2x minus 3y is equal to 0. एक्सरसाइज मध्ये दुसरंच एक्झाम्पल आहे. हा जॉइंट करायचं म्हणजे गुणाकार करायचा, काही अवघड नाही. गुणाकार करूया. x into 2x 2x square, x into 3y minus 3x, x काम संपला तर y नव्हता. 2y into 2x plus 4xy, 2y into 3y, 2 into 3 6 y square minus 6y square, 2y काम संपला तर minus 2x plus 3y is equal to 0. आता होमोजेनियस इक्वेशन मध्ये पहिली टर्म x स्क्वेअर ची असते, 2x. 4xy minus 3xy, एका 4xy मधून 4xy मधून 3xy गेले, पॉझिटिव्ह xy, 4 minus 3 1xy minus 6y square minus 2x plus 3y, which is required equation of line, which is required equation of line. आता हे होमोजेनियस इक्वेशन आहे का? नाही. होमोजेनियस इक्वेशन एवढंच असतं, x square xy and y square, जी डिग्री 2, ह्याची पण डिग्री 2 आणि ह्याची पण डिग्री 2. मग होमोजेनियस येत नाही, तर होमोजेनियस पेक्षा जास्त येते. कारण का? एक लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे आणि एक लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाही, त्यामुळे होमोजेनियस इक्वेशन येत नाही. मी काय म्हणतो ते लक्षात ठेवा. त्यामुळे ही लाईनचं इक्वेशन असंच येतं. समजलं? फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. आता थोडंसं मी वेगळं करतो. ठीक आहे. होमोजेनियस इक्वेशन साठी दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असावे लागतात, त्यातली एक लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाही. थोडंसं वेगळं घेतोय मी आता, हे लिहून घ्या. नेक्स्ट, बुक मधले आहेत, बुकच्या बाहेरचं मी काही घेत नाही. फाइंड द जॉइंट इक्वेशन्स ऑफ पेअर ऑफ लाईन्स. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स passing through to 3, passing through point 2 3, passing through the point दिलाय 2 3,
passing through point कुठला आहे 2 3 and parallel to coordinate axis आता मगाचे एक्झाम्पल एक मार्काचे होते, हे एक्झाम्पल मात्र तुम्हाला 2 मार्काला विचारते. मी काय म्हणते बघा, मगाचे एक्झाम्पल जे होते ते एक मार्काचे होते, आता हे 2 मार्काचे. आता इकडे लक्ष द्या. Find the joint equation of pair of lines passing through the origin and parallel to coordinate axis. आता coordinate axis म्हणजे कुठले, तर हा तुमचा x axis आणि y axis, हे coordinate axis आहे. मग ह्यांना पॅरलल असणाऱ्या लाईन्स, समजा त्याला पॅरलल असणारी आपण एक लाईन काढूया. आता ह्या 2 लाईन ह्याला काय पॅरलल, तर ज्या 2 लाईन्स पॅरलल आहेत त्यांचे जॉईंट इक्वेशन्स काढा. म्हणजे डायग्राम अशी आहे ना, इकडे लक्ष द्या, डायग्राम काढावे लागेल तुम्हाला इथं 2 मार्कासाठी. 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. आता आपण साधारण x मोजून लिहूया. 0 1 2 3 1 2 3 -1 -2 -3 -1 -2 -3. ओके, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन. आता हे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, ह्या कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल असणार लाईन कुठल्या पॉइंट मध्ये जात्या 2 3, म्हणजे हा पॉइंट पहिल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे, प्लस प्लस 2 3. हा पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार, म्हणजे एक्स ऍक्सिस नंतर 2 आहे आणि वाय ऍक्सिस 3, म्हणजे इथं पॉइंट येणार 2 3. आता ह्या ज्या 2 डॉटेड लाईन आहेत, ह्या 2 डॉटेड लाईनचे जॉइंट इक्वेशन काढायचं आहे. समजलं? मग आता कसं करणार, गिव्हन 2 लाईन्स, डायग्राम समजली का तुम्हाला, दोन्ही पॉइंट कुठल्या पॉइंट मधून जातात 2 3, दोन्ही लाईन्स 2.3 मधून जातात. गिव्हन 2 लाईन्स passing through the point 2 3 and parallel to x axis and parallel to coordinate axis and parallel to coordinate axis. आता एखाद्या कोऑर्डिनेट ऍक्सिस इक्वेशन काय आहे, आता ही जी लाईन आहे वर्टिकल लाईन ती 2 या पॉइंट मध्ये जाते. दॅट इज फर्स्ट, दॅट इज गिव्हन लाईन्स काय आहे, x = 2. आता हे y ऍक्सिस आहे, हा x ऍक्सिस आहे. y ऍक्सिस समीकरण काय असते, x = 0 आणि x ऍक्सिस काय असते, y = 0. हे तुम्ही बघितलंय 8वी 9वी. मग गिव्हन 2 लाईन्स काय झाली, एक x = 2 झाली आणि दुसरी y = 3. and its joint equations are, and its, that is, मी आणि पुढे वाढवतो, म्हणजे ही लाईन कशी लिहिता येईल, x - 2 = 0 and y - 3 = 0. आता ह्या दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे, जास्तीत जास्त त्याच्यात x आणि y चे टर्म्स आहे. ठीक आहे, म्हणजे आता ह्या दोन्ही लाईनचं जॉईंट कोण आहे, या दोन्ही लाईनचं जॉईंट नाही, दोन्ही लाईनचे पासिंग थ्रू ओरिजिन नाही आहे, कारण याच्यात कॉन्स्टंट टर्म्स आलेले आहेत. तर दिलेलं इक्वेशन होमोजिनियस येणार नाही. जॉईंट इक्वेशन आर x - 2 आणि y - 3 is equal to 0. x गुणा xy -3x -2y -6 is equal to 0. पहिल्यांदा xy, x2 ची टर्म्स नाही आहे, xy ची आहे, y2 ची नाही आहे, x आणि y ची आहे. म्हणजे हे होमोजिनियस इक्वेशन आहे का, नाहीये. होमोजिनियस इक्वेशन मध्ये x2 xy आणि y2, xy आणि कॉन्स्टंटचे टर्म्स येत नाही, which is required. हे जॉइंट इक्वेशन आहे, होमोजिनियस नाही, which is required joint equation. कारण ह्या डॉटेड लाईन कुठे ओरिजिन पॉईंट आहे, डॉटेड लाईन ओरिजिन मधून जात नाही, डॉटेड लाईन कशातून जातात 2 3 तून जातात, त्यामुळे त्यांचं जॉइंट इक्वेशन होमोजिनियस येणार नाही. समजलं? परत एकदा बघा, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 2 3. तुमची पेअर ऑफ लाईन्स ह्या 2 3 या पॉइंट मधून जाते आणि पॅरलल टू कोऑर्डिनेट ऍक्सिस.
ठीक आहे, डायग्राम काढायची. एक्स ऍक्सिसचा पॉइंट 2 आहे, ऍक्सिसचा 2 आहे आणि कोऑर्डिनेट 3 आहे. म्हणजे एक्स ऍक्सिसवर 2 अंतर असणार आहे आणि वाय ऍक्सिसवर 3 म्हणजे 2 3 एक्स वाय. आणि त्यांच्यातून दोन लाईन्स काढायच्या. गिवन टू लाईन्स पासिंग थ्रू द पॉइंट 2 3 and parallel to coordinate axis. That is the given two lines x equal to 2 and y equal to 3. That is x minus 2 is equal to 0 and y minus 3 is equal to 0 and its joint equation यांचा गुणाकार करायचा x minus 2 y minus 3 is equal to 0. आणि जे काही गुणाकार करून जे आन्सर येईल ते होमोजिनियस येणार नाही कारण दोन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाही, which is required equation of line. लिहून घ्या हे लिहून घ्या. मग दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता तुम्हाला जॉईंट इक्वेशन कसं काढायचं म्हटलं. आता सेपरेट म्हणजे मी होमोजिनियस देणार आणि त्याच्यापासून दोन लाईन सेपरेट करायचे. एकदम सोपा. Find the separate equation. Next question. Find the separate equations. Find the separate equation. Find the separate equation of lines represented by equations. Represented by equation लिहून घ्या. पहिला 3y square plus 7xy is equal to 0. आता हे होमोजिनियस इक्वेशन आहे का? तर आहे. कसं समजणार? 3y square ची टर्म्स मागे ठेवली, xy ची टर्म्स मध्ये घेतली तर 0x square असतोच की. 0x square ऑब्वियसली असतो. म्हणून हे होमोजिनियस इक्वेशन आहे. आणि एका होमोजिनियस इक्वेशन मध्ये दोन लाईन असतात. दोन्ही लाईन काय असतात? पासिंग थ्रू ओरिजिन असतात. सेपरेट करायचे. मगाशी कसे होते? सेपरेट होते, तुम्ही जॉईंट करू. आता जॉईंट आहे ते सेपरेट करायचं. दोन लाईन आल्या पाहिजे. सोल्युशन गिवन इक्वेशन आर 3y square plus 7xy is equal to 0. त्यांच्यातनं y कॉमन घ्या. y 3y plus 7x is equal to 0. Therefore 7x plus 3y is equal to 0 and y is equal to 0. Its separate equation are simple. Separate झाले. Its separate equation are त्यांचे सेपरेट इक्वेशन काय आहे? 7x plus 3y is equal to 0 and y is equal to 0. झाले का? आणि दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. त्याच्यात थर्ड टर्म येत नाही, कॉन्स्टंट टर्म्स येत नाही. ह्याच्यात x आणि y म्हणजे ते पासिंग थ्रू ओरिजिन आहे. y is equal to 0 x ऍक्सिस इक्वेशन आहे ना, त्यामुळे पासिंग थ्रू ओरिजिन संपलं. एक मार्क पडतोय. सेपरेट इक्वेशन करा. नेक्स्ट फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाइन्स. एक्सरसाइज मधला पुढचा क्वेश्चन आहे. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स. x square minus 4xy is equal to 0. x square minus 4xy is equal to 0. आता हे तुम्ही सेपरेट इक्वेशन काढायचं. x square minus 4xy कसं करायचं सांगा? x square minus 4xy चं गिवन इक्वेशन r x square minus 4xy is equal to 0. कॉमन कोण घेणार? x minus 4y is equal to 0. It's separate equation r. जरा एक मार्क विचारला. It's separate equation r x बरोबर 0 and x minus 4y. हे सुद्धा होमोजिनियस इक्वेशन आहे आणि याची सेपरेट इक्वेशन केली की दोन्ही लाईन्स मिळतात आणि दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतात. लिहून घ्या. नेक्स्ट
फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स. थोडंसं वेगळं घेतो, एक्सरसाइज मधलंच आहे, काही प्रॉब्लेम्स नाही. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स आर 5x square minus 9y square is equal to 0. एक मार्काला पडेल. 5x square minus 9y square is equal to 0. आता 2 मिनिट इकडे लक्ष द्या. इथं सुद्धा मगासारखं तुम्हाला कॉमन काढता येत नाही. मगाशी x किंवा y कॉमन घेता येत, इथं कॉमन घेता येत नाही. मग काय करायचं, इकडे बघा. given equation of lines are 5x square minus 9y square is equal to कॉमन घेता येत नाही. मग आपल्याला तर सेपरेट करायचं आहे, बरोबर आहे. ह्यात कॉमन घेता येत नाहीये आणि हे होमोजिनियस आहेच, नाही म्हणायचं काही प्रॉब्लेम नाही. बरोबर, 5x square प्लस 0xy xy टर्म्स आहेत मायनस 9y स्क्वेअर आले की होमोजिनियस इक्वेशन. म्हणजे एका होमोजिनियस इक्वेशन मध्ये 2 लाईन असतातच आणि दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय असतात, ओरिजिन असतात. म्हणजे याच्यात 2 लाईन आहेत, फक्त सेपरेट करायचं आहे. कसं करणार सेपरेट, इकडे द्या. काय करतो बघा मी, √5x स्क्वेअर मायनस 3y चा स्क्वेअर इज इक्वल टू 0 कम्प्लीट स्क्वेअर करून घेतला. त्याशिवाय मला आता एक सगळं कॉमन घेता येत नाही ना, म्हणून √5x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर, √5 चा स्क्वेअर 5, 3 चा स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला वापरायचा बाय 8वी 9वी 10वी, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a मायनस b, a प्लस b. मग काय मला सांगा, √5x मायनस 3y आणि √5x प्लस 3y इज इक्वल टू 0 या फॉर्म्युला. एक सेपरेट इक्वेशन आहे, याचं सेपरेट इक्वेशन काय नाव, √5x minus 3y is equal to 0 and √5x plus 3y is equal to 0. आणि दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. दोन्ही लाईन काय पासिंग थ्रू ओरिजिन. संपलं. a square minus b square, a minus b, a plus b. काही अवघड नाही, तुम्ही सेपरेट करा. फक्त मी a मायनस बी, a प्लस बी दुसरा पर्यायच नव्हता त्याला, कुठला दुसरा काही वापरता येत नाही, एक कॉमन घेता येत नाही, म्हणून हे असं केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाइन्स. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय. सेपरेट इक्वेशन करा, लिहून घ्या. थोडंसं वेगळं घेतो. 3x स्क्वेअर मायनस 10xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये कॉमनच काही घेत नाही आणि तिन्ही पार्ट दिले आहेत होमोजिनियस इक्वेशनच्या, 3 टर्म्स दिलेले आहेत. गिवन 3x स्क्वेअर मायनस 10xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, मी काय करतो बघा, इथे फॅक्टर पाडायचे. मधल्या नंबरचे फॅक्टर पाडायचे. मधला नंबर कशाचा असतो, ऍडिशनचा -10, आणि साईडच्या 2 नंबरचं काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन. 3 into -8 -24 मल्टिप्लिकेशन पाहिजे. मॅथ्स मध्ये असे 2 नंबर तुम्ही यूज करा की ज्यांची ऍडिशन -10 असेल आणि मल्टिप्लिकेशन -24 असेल. 6 minus 4 नाही, -6 minus 4, -6 minus 4 ऍडिशन -10 आलेली आहे आणि मल्टिप्लिकेशन -24 नाही, -12 plus 2. हा, ह्यांची बेरीज -10 येते आणि याचं मल्टिप्लिकेशन -24 येते. त्यामुळे सॉल्व्ह झालेला क्वेश्चन -12 आणि 2 ह्याचे पार्ट्स पडतात. मग कसं ते बघा, 3x square minus 12xy, कारण 3 is multiple of 12 plus 2xy minus 8y square is equal to 0. याच्यातनं कोण कॉमन काढणार, 4x, x minus 4y plus
ची वाय आणि एक्स मायनस 4y गॉड प्लॅनिंग आहे. पुढचं परमेश्वराचं प्लॅनिंग तुमच्या एक्स मायनस 4yचं ब्रॅकेटचं असतंच. आणि इकडचं ब्रॅकेट जर एक्स मायनस 4y आला तर इकडचा ब्रॅकेट पण एक्स मायनस 4y असतोच. तर कॉमन कोण काढणार हे महत्वाचं आहे. प्लस 2y. आता एक्स मायनस 4y आणि एक्स मायनस 4y कॉमन घ्या. देन 3x plus 2y x minus 4y is equal to 0. It's separate equation R आणि हे homogeneous equation आहे. त्यामुळे हे सेपरेट इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन असणार. करेक्ट. एक 3x plus 2y is equal to 0 आणि दुसरे x minus 4y is equal to 0. हे त्यांचे काय झाले? सेपरेट इक्वेशन झाले. ओके, हे लिहून घे सेपरेट इक्वेशन. काहीही प्रॉब्लेम्स नाही, लिहून घ्या. ओके, होमोजिनियस इक्वेशनची दोन इक्वेशन सेपरेट. अजून सुद्धा सेपरेट इक्वेशनचे काही एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. जॉईंट इक्वेशनचे पण मोठे मोठे 3 मार्काचे आहेत ते पुढच्या लेक्चरला बघूया. ते छोटे छोटे झाले आज जे झाले ते व्यवस्थित स्टडी करा. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा.